साई साई उठा देते मागे जाऊन बसत पाकड्यावर जाऊन बसत पाकड्यावर ज्यांना बसता येत नाही त्यांनी पाकड्यावर बसा आणि ज्यांना बसायचं नाही त्यांनी मागं जाऊन बसा संकल्पना आहे तुमचा हा आता ह्या सगळ्यांना काय करायचंय मागून बसत घ्यायचंय थोडं हा त्यांचा संकल्प नाही आहे कुठल्या लाईन मध्ये आहात तिकडून 3च्या लाईन आहे त्याच्यावर थोडं सरका 3 नंबरच्या ताई
सर्व साधकांना विनंती आहे, कृपया आपण आहे त्या ठिकाणी आहे त्या स्थितीमध्ये बसायचं आहे. गुरुदेव यांचं आगमन झालेलं आहे. जय गुरुदेव, जय गुरुदेव. इथून पुढच्या देवळामध्ये जे सगळे उभा आहेत त्यांनी आपल्या बॅक साईडला जागा शिल्लक आहे तिथे येऊन थांबा. विनंती आहे की सगळेजण मुलं, लहान मुलं जे आहेत त्यांनी मंडपात येऊन बसा. यानंतर रुद्रपूजा जी आहे ती संपन्न होते. मी सगळ्याच जणांना विनंती आहे, बसून घ्या, जिथे जागा मिळेल तिथे बसायचं. कारण की ऑलरेडी गच्च भरलंय, बसायला तिथे तिथे जागा मिळत असेल. आणि टीचर्स आर्ट ऑफ लिव्हिंगचे असतील तर ते वरती स्टेजवर बसू. एक साधारण श्वास घ्या आणि सोडून द्या. 3 वेळेस ओंकार म्हणणार आहोत आपण. ओंकार म्हणण्यासाठी श्वास घ्यायचा आहे. अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमानन्दद्वैतपूर्णं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजे मां. परब्रह्मरूपं गणेशं भजे मां. ॐ नमः प्रणवार्थाय शुद्धज्ञानेकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः. ध्यानमूलं गुरुर्मूर्तिः, पूजामूलं गुरुपदं, मन्त्रमूलं गुरुवाक्यं, गुरुकृपः. नमः पार्वती पतये. हाथ ऊपर करते हुए हर 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 महादेव शंभो. धीरे से आगे खोल सकते हैं. तर आज महाशिवरात्री आहे. ते म्हणतात की जे शिवतत्व ब्रह्मांडीय आहे ना, ते काय करतात, त्याचा स्पर्श कशाला होतो? पृथ्वीला. सत्य आहे. सत्य का म्हणलं गेलं? सत्य काय आहे? जे तिन्ही काळात पण बदलत नहीं, जो तीनों काल में बदलता नहीं है, ऐसा सत्य. तो ऐसे सत्य को जानने से हम शिवमय बन जाते हैं, या फिर शिवमय बनने से ऐसे सत्यमय हो जाते हैं. और इस ब्रह्मांड में या फिर जहां पर भी जो भी सुंदरता है, वो कौन है? वो शिव है. और शिवलिंग का पूजा होता है, शिव जी की प्रतिमा का नहीं होता है.
आतमधून शुद्ध करत असताना तेच ज्ञानाचं पण प्रतीक आहे, आंतरिक शुद्धीकरण होत आहे. मग काय आहे पहिलं तत्व? जलतत्व. चंद्रमा ललाट पर. चंद्र कसा गोल आहे का? चकोर आहे. त्याच्यावरून काय कळतं? अखंड ब्रह्मांड व्याप्त देहाय. रुद्रपाठ मध्ये महादेवाचं वर्णन काय केलेलं आहे? अखंड ब्रह्मांड व्याप्त देह आहे. हे पूर्ण ब्रह्मांड महादेवाचं काय आहे? शरीर आहे. सूर्य चंद्र तारे त्यांचे काय आहेत? आभूषण आहेत. मग ह्या तत्वाशी जोडायचं कसं? समजायचं कसं? त्यासाठी व्हावं लागतं शांत, स्थिर व्हावं लागतं. जेव्हा शरीर स्थिर होतो, श्वास स्थिर होतो आणि मन स्थिर होतं आणि त्यानंतर त्या तत्वाची काय होते? आपल्याला अनुभूती होते. महादेवाची मूर्ती त्याच्यामुळे ध्यानात आहे. का? कारण की तुम्ही ध्यान केल्यानंतर मग तिथपर्यंत ते पोहोचू शकतात, संबंध स्थापित करू शकतात. जब तक हम शिव नहीं बनते, गुरुदेव कहते हैं, तब तक शिव की पूजा अधूरी है. शिव की पूजा करने के लिए स्वयं शिव बनना पड़ता है. कण कण में शिव को अनुभव करना पड़ता है, तब जाके शिव जी की पूजा होती है. इथे ते पोहोचतं. शिव रात्री. रात्री का म्हणलं गेलंय? आज रात्री काय करत असतात? जागरण करत असतात. जागृत हो जाओ ऐसा कहते हैं. संध्या जो है हमारे में क्या होता है? मतलब हमें नींद आने लगता है, पर आज के दिन क्या है? जागृत होना, उस तत्व से जुड़ना है. तर सगळेजण भक्ती भावानी श्रद्धेने बसायचे. ज्यांचा संकल्प आहे ते सर्वजण खूप खूप भाग्यशाली आहेत. एवढ्या मोठ्या शक्तीच्या याच्यामध्ये पॅराफेरामध्ये तुम्ही आपली जी इच्छा आहे ती काय करतायत? समर्पित करतायत. आणि इच्छा कोणाची पूर्ण होते? जो त्याला सोडतो. जेव्हा तुम्ही ते सोडतात त्या इच्छेला काय येतं? बळ येतं. येस. तर आज मनात जी पण काय इच्छा आहे काय करायचं? त्याला महादेवाला अर्पण करायचं. आणि या सर्वाचं अनुभूती करवणारे गुरुदेव आज बँगलोरमध्ये लाखो लोक आहेत आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती रुद्रपूजा होत आहे आज. आणि त्याचंच एक छोटंसं रिप्लिका दीदींनी खूप सुंदर काम केलं, ते मला खूपच आवडलं. बँगलोरमध्ये जे शिवलिंग आहे गुरुदेवांनी स्थापित केलेलं आहे, ते म्हणतात की गुरुदेवांचं थंब प्रिंट सारखं आहे. काय आहे ते? शिवलिंग म्हणजे काय? गुरुदेवांचं थंब प्रिंट सारखं आहे. आणि असं वाटतंय की आपण बँगलोरमध्येच आहोत. इथे महादेवाचं दर्शन घ्या, इथे या, पूजा करा. आम्ही तर निमित्त मात्र आहेत. खरं जे चैतन्य आणि आशीर्वाद आहे तो फक्त गुरुदेवांचा आहे. तर पूजेला सुरुवात करूयात. गुरुपूजेपासून सुरुवात करूयात. गुरुदेवांना प्रार्थना करूयात की आजची जी ही रुद्रपूजा होत आहे, सर्व प्राणी, पक्षी, फुलं, फळं, झाडं, व्यक्ती, सर्व चराचरातल्या कणाकणामध्ये त्याचं काय झालं पाहिजे? चैतन्य तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. सगळ्यांना तो आशीर्वाद मिळाला पाहिजे. ही गुरुदेवांना प्रार्थना करूयात. ब्रह्मा शंकराचार्य मध्यमा अस्मत् श्री गुरुपर्यंता वंदे गुरुपरंपरा. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचिः. आवाहनं नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च
व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः यद्वारे निखिलानिलिम्पपरिषत् सिद्धिं विधत्ते निशं श्रीमश्रीलसितं जगद्गुरुपदं नत्वात्मतृप्तिं गताः लोकाज्ञानपयोदपाटनधुरं श्रीशङ्करं शर्मदं ब्रह्मानन्दसरस्वतीं गुरुवरं ध्यायामि ज्योतिर्मयं चरणकमलेभ्यो नमः पुष्पं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः धूपं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः दीपं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः आचमनीयं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः नैवेद्यं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि आरार्तिक्यं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः आचमनीयं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः पुष्पाञ्जलिं गुरुर्ब्रह्मणः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं विश्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणसहितं सद्गुरुं तं नमामि अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः ॐ पवमानस्वर्जनः पवित्रेण विदर्शनिः यः भूता स पुनाधुवां पुनन्दुवसवो धिया येन देवाः पवित्रेण आत्मानं पुनते सदा तेन सहस्रधारेण पावमान्यः पुनन्दुवां प्राजापत्यं पवित्रं शतोऽध्यामं हिरण्मयं तेन ब्रह्मविदो वयं भूतं ब्रह्म पुनेमहे इन्द्रः सुनीते सह मा पुनातु सोमस्वस्य वरुणः समीच्या यमो राजा
पारागमनाश्च तत्पावमाने भेरहं वो नामे प्राणोक्त फल प्राप्ति अर्थम अस्माकं सर्वेषां सह कुटुम्बानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य विजय अभय आनंद आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ फल योग्यता सिद्ध्यर्थं मम कुटुम्बोपरि कुलदेवता कृपाकटाक्ष निरंतर सिद्ध्यर्थम। आपका जो भी संकल्प है मन में प्रार्थना कीजिए। श्री वेद विज्ञान महाविद्यापीठे विराजमानानां श्री श्री गुरूणां तथा आश्रमे आगमितानां सर्वेषां भक्तमहाजनानां क्षेमस्थैर्यवीर्य विजय अभयायुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं देशविदेशेषु सनातनधर्मप्रचारकार्येषु यशोलाभप्राप्त्यर्थम् अलक्ष्मीनिवारणार्थम् अष्टलक्ष्मीस्थैर्यता सिद्ध्यर्थं ये ये ग्रहाः अरिष्टस्थानेषु स्थिताः तेषां ग्रहाणां शुभ एकादशस्थानफलप्राप्त्यर्थं श्री सूर्यगणपत्यम्बिका विष्णुदेवता प्रीत्यर्थं पंचामृत अभिषेक रुद्राभिषेक पूर्वक यावच्छक्तिध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजा आराधनं च करिष्ये। आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं च करिष्ये। गणानां वाशौर्गो वत्सवदो गणपतिर्जगदे गणपतिस्मरणे विनियोगः। ॐ गणानां वा गणपतिं भवामहे कविं कवीनाम् उपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पद आनश्वन्वन्नोतिभिः सेदसादनं श्रीमन्महागणाधिपतये नमः। निर्विघ्नं कुरु। हळूहळू डोळे उघडू शकतात. तर व्हॉलेंटियर्स येतील तुमच्याकडे समोर जो प्लेट ठेवतील त्या प्लेटमध्ये आपला जो आता फुलं आहेत ते संकल्प त्याच्यामध्ये सोडून द्यायचं. त्याच्याकडे ते आमच्याकडे इथे येईल आणि ते महादेवाला इथे अर्पित होईल तो संकल्प तुमचा जो आहे तो पूजा सुरू करते. अथ कलशार्चनं कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपवसुन्धरा ऋग्वेदो अथ यजुर्वेदः सामवेदो चतुर्वर्णः अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी अस्मिन् जले सन्निधिं कुरु। वर्णकलशदेवताभ्यो नमः। समस्तराजोपचारार्थे गन्धाक्षतपरिमलपत्रपुष्पाणि समर्पयामि। अथ शङ्कार्चनम्। ॐ वं वह्निमण्डलाय धर्मप्रदशकलात्मने नमः। ॐ अं अर्कमण्डलाय अर्थप्रदद्वादशकलात्मने नमः। प्रणवेन ॐ इति जलमाभूर्य ॐ वं सोममण्डलाय कामप्रदषोडशकलात्मने नमः। चक्रमुद्रया संरक्ष सुरभिमुद्रया अमृते कृत्य तार्क्षमुद्रया निर्विषेकृत्य शङ्खमुद्रां प्रदर्श। ॐ वं पाञ्चजन्याय विद्महे पद्मगर्भाय धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात्। शङ्खतीर्थं कलशोदके किञ्चित् निक्षिप्य पूजोपकरणं सम्प्रोक्ष देवस्य मूर्ध्यस्त्रिः प्रोक्ष आत्मानं च प्रोक्षये। शङ्खमध्ये स्थितं तोयं ब्राह्मणं केशवोपरि
अंगलग्नं मनुष्याणां ब्रह्महत्यायुधं दुहे इति शङ्कार्चनं शङ्खं जलं पूरयित्वा देवस्य दक्षिणदिग्भागे स्थापये अथ आत्मार्चनम् यो वेदादो स्वरप्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परस्य महेश्वरः ॐ अतलाय नमः ॐ वितलाय नमः ॐ सुतलाय नमः ॐ तलातलाय नमः ॐ रसातलाय नमः ॐ महातलाय नमः ॐ पातालाय नमः ॐ भूर्लोकाय नमः ॐ भुवर्लोकाय नमः ॐ सुवर्लोकाय नमः ॐ महर्लोकाय नमः ॐ जनोलोकाय नमः ॐ तपोलोकाय नमः ॐ सत्यलोकाय नमः ॐ चतुर्दश भुवनाधीश्वराय नमः ॐ उत्तरदश्चण्डेश्वराय नमः इति विसर्जये इत्यात्मार्चनम् अथ मण्डपार्चनं नमः पश्चिमद्वारे द्वारश्रये नमः जयाय नमः विजयाय नमः उत्तरद्वारे द्वारश्रये नमः शङ्खनिधये नमः पुष्पनिधये नमः मार्बालपूजां समर्पयामि आवाहनं भास्कराय विद्महे महद्दिगराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात् श्रीसूर्याय नमः सूर्यम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तेः प्रचोदयात् श्रीमन्महागणाधिपतये नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमः कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गेः प्रचोदयात् श्रीदुर्गायै नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् श्रीभवानी शङ्कर साम्ब सदाशिवाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमः नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् श्रीमन्महाविष्णवे नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमः आवाहित श्री सूर्यगणपत्यम्बिकशम विष्णुदेवताभ्यो नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहयामि रत्नखचितसिंहासनं समर्पयामि पादारविन्दयोः पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यमर्घ्यं समर्पयामि मुखारविन्दे आचमनीयं समर्पयामि ॐ क्षीरे सोमाय नमः सोमम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमः दध्ये वायवे नमः वायुम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमः घृतेरवये नमः रविम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमः उदनीं विश्वेभ्यो देवेभ्यो नमः विश्वान् देवान् आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमः शर्कर्यां सवित्रे नमः सवितारम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमः आवाहित पञ्चद्रव्यदेवताभ्यो नमः जलगन्धात्मजारपूजान् समर्पयामि आदौ मलापकर्षणस्नानं करिष्ये ॐ अभोष्टावयोपस्तानमोर्जेददातन महेरणाय चक्षसे यो वश्यवतमोरसस्तस्य भाजयत् हनः उशतेरिव मातरः तस्मा अरङ्गमामवो यस्य क्षयाय जन्मथ आपो जनयथा जनः आवाहित श्रीसूर्यगणपत्यम्बिकशिवविष्णुदेवताभ्यो नमः मलापकर्षणस्नानं समर्पयामि मलापकर्षणस्नानानन्तरेण पयदधिकृतमधुशर्करायुक्त पयानि पञ्चामृतैः स्नपयिष्ये आप्यायस्वसमे एतते विश्वतः सोमवृष्टिं भवावाजस्य सङ्गते
ॐ आप्यायस्व समेतद विश्वदस्व प्रश्निं भवावाजस्य सङ्गते क्षीरस्नानं समर्पयामि क्षीरस्नानानन्तरेण पुनःशुद्धोदकं सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवेनाति भवे भवस्ममान् भवोद्भवाय नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानानन्तरेण दधिस्नानम् ॐ दधिक्रावण्णो अकारशं जष्णोरस्वस्य भाजनाः सुरभिनो मुखाकृतप्रण आयो ॐ चितारिषद दधिस्नानं समर्पयामि दधिस्नानानन्तरेण पुनः शुद्धोदकम् ॐ वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकर्णाय नमो बलविकर्णाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः शुद्धोदकस्नानानन्तरेण घृतस्नानम् ॐ घृतं विवक्षते घृतवस्य योनिर्घृते श्रुतो घृतभवस्य धाम अनुष्वधमावहमादयस्व स्वाहा घृतं वृषभवक्षहव्यम् घृतस्नानं समर्पयामि घृतस्नानानन्तरेण पुनः शुद्धोदकम् घोरेभ्यो घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः शुद्धोदकस्नानानन्तरेण मधुस्नानम् ॐ मधुवातारुतायते मधुक्षरन्ति सिन्धवः आत्मेर्नः सन्तोषदेः मधुनक्तमुदोषति मधुमत्पार्थिवगुम्रजः मधुद्योरस्तु नः पिता मधुमान्नो वनस्पतिं मधुमागुमस्तु सूर्यः माद्दीर्घावो भवन्तु नः मधुस्नानं समर्पयामि मधुस्नानानन्तरेण पुनः शुद्धोदकम् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् शुद्धोदकस्नानानन्तरेण शर्करास्नानम् ॐ स्वादुष्पवस्मदिव्याय जन्मने स्वादुरिन्द्राय सुहवेधुनाम्ने नमः प्रमुञ्चदन्मजस्ममुपयोराग्नियोर्जा याष्टदयास्तैषवः पराता भगवो वप अवदत्तधनुस्वगुं सहस्राक्षसदे शुदे निषेत्य शल्यानां मुख शिवो नः सुमना भव विच्छन्दनुक्कपर्जनो विशल्यो बाणवागुं मुद अनेशन्नस्य शव आभुरस्य निषङ्गतिः याते धर्मेणुष्टमहस्ते बभूवते धनुः तयास्मात् विश्वदस्तुमयक्ष्मया परिभुज नमस्ते अस्मायुधायान तथाय धृष्णवे उभाभ्यामुदते नमो बाहुभ्यां तव धन्मने परिते धन्मनो हेतिरस्मान् प्रणक्तु विश्वदः अथो यशुदिस्तपारे अस्मन्निदेहितं शम्भवे नमः नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्धकाय त्रिगाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय शङ्कराय श्रीमन्महादेवाय नमः नमो हिरण्यवाहे सेनान्ने दिशाञ्चपतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः सस्पिञ्जराय द्विषेमदेवधीनां पतये नमो नमो अभ्युषाय विज्ञानिनेन्नानां पतये नमो नमो हरिकेशायोपभीतिने पुष्टानां पतये नमो नमो भवस्सहेत्ये जगतां पतये नमो नमो रुद्राय तथाविने क्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भवन्तये मारिजाय भवन्तये मारिमस्कृताय औषधीनां पतये नमो नमः उच्चैर्घोषाय कृत्नयते भक्तेनां पतये नमो नमः कृत्स्नभेदाय धावते सत्मनां पतये नमः नमः सहमानाय निव्याधिनाभ्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे स्तैनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिपते तस्कराणां पतये नमो नमो पञ्चदे परिपञ्चदे स्थायूनां पतये नमो नमो निचैर्वे परिचरायारण्यानां पतये नमो नमः स्रगाविभ्यो जिगागुं सद्भो मुष्णदां पतये नमो नमो समद्भ्यो नक्तञ्जरद्वः प्रकृन्तानां पतये नमो नमः पुष्णेषणे गिरिचराय कुलुञ्जानां पतये नमो नमः
इषुमद्भोदन्ताभिभ्यश्च भो नमो नम आदन्वानेभ्यः प्रतिददानेभ्यश्च भो नमो नम आयच्छद्भो विसृतद्भ्यश्च भो नमो नमो सद्भो विद्यद्भ्यश्च भो नमो नम आसीनेभ्यः शयानेभ्यश्च भो नमो नमस्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च भो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च भो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च भो नमो अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्च भो नमः नमः आप्यादिनेभ्यो विविद्यन्तेभ्यश्च भो नमः भुगणाभ्यस्त्रगुम्मदेभ्यश्च भो नमो वृत्सेभ्यो वृत्सपतिभ्यश्च भो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च भो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च भो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च भो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च भो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च भो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च भो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च भो नमो नमः क्षत्रुभ्यः सङ्ग्रहेतृभ्यश्च भो नमो नमः स्पक्षभ्यो रथकारेभ्यश्च भो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च भो नमः पुञ्जष्टेभ्यो निषादेभ्यश्च भो नमो नमः इषुकृद्भोदद्भगद्भ्यश्च भो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च भो नमो नमः श्वभ्यश्वपतिभ्यश्च भो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कमर्दने च व्यक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च विभिष्टाय च नमो भीनुष्टमाय च शमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षेयसे च नमो वृद्धाय च संवृध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाचराय च नमः शीघ्रियाय च शेभ्याय च नमः ऊर्म्याय च वत्सन्याय च नमः स्रोतस्याय च द्वेप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च गल्भाय च नमो जगन्याय च बुद्धियाय च नमः सौभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय च वसान्याय च नमो मन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिष्ठवाय च नमः आशुषेणाय च आशुरथाय च नमः शूराय च विन्दते च नमो वर्मिणे च वरूथिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो कृष्णवे शप्रप्रशाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषु धिमते च नमस्तीक्ष्णे च वेचायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः चोद्याय च सरस्याय च नमो नाट्याय च वैशुन्ताय च नमः कोप्याय च भट्याय च नमो वर्षाय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमः ईत्र्याय च कप्याय च नमो वाक्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च ॐ नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय च नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमस्तीर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय परिणो रुद्रस्य हेतरमणक्तुपरित्पेषस्य दुर्मति रघायोः अवस्थिरामगवद्भस्तनुष्ममेड्वस्तोकायतनयाय मृडया मेडुष्टमशिवतमशिवो नः सुमना भव परमे वृक्ष आयुधन्निदाय कृत्यं वसन आचरपिनाकं बिभ्रदागैः विकिरितविलोहितनमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रकुम्भेतयोन्यवस्मन्निव बन्धुदाः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामेषा नो भगवः पराचेना मुखाकृते सहस्राणि सहस्रशो ए रुद्रा अधिभूम्या तेषागुं सहस्रयोजने मधन्वानि तन्वसे अस्मिन् महत्तर्णवे एन्दरिक्षे भवाने नीलग्रीवाश्वधिकण्ठाः शर्वादः क्षमाचराः नीलग्रीवाश्वधिकण्ठानिमगुं रुद्रा उपश्रिताः
ये वृक्षेषु सस्मिञ्जरानीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासक्कवर्तिनः ये अन्येषु विविद्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पथाम्बधिरक्षय ऐलभृदायं युधः ये तीर्थानि प्रचरन्ति सुकामन्दो निषङ्गिणः य एतामन्दश्च भूयागुंसश्च दिशो रुद्रामितस्थिरे तेषागुं सहस्रयो जने बधन्वानि तन्वसे नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां ये एन्तरिक्षे ये दिवेशामन्नं वातो वर्षमिषभस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रदेचेर्दशोदेचेर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृळयन्तु देयं विष्णो यश्च नोद्वेष्टितं भोजं मे ददामि त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षेयमामृतात् यो रुद्रो अग्नव्यो अप्सुयवोषधेषु यो रुद्रो विश्वा भवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु तमुष्टुहे यश्विषः सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहे सोमनसाय रुद्रं नमो भर्देववसुरन्दवस्य अयं मे हस्तो भगवान् अयं मे भगवत्तरः अयं मे विष्णुभेषजोऽयं शिवाभिमर्शनः एते सहस्रमयितुम्बाशा मृत्युमर्त्याय हन्तवे तान्यज्ञस्य माजजा सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो माम् आत्मात्मं गिरिजामतिः सहचरा प्राणा शरीरं ग्रहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वाङ्गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ॐ जातवेदसे सुनवामसोमराते यतो निदः दिवेदः सनः पर्षदति दुर्गाणि विश्वानावे वसन्धुं दुरिता त्यग्निः तामग्निवर्णान् तपसा ज्वलन्तीं वैरोचने कर्मफलेषु जुष्टां दुर्गां देवीं चरणमहं प्रपद्ये सुतरसि तरसे नमः अग्ने त्वं वारयानव्यो अस्मान् स्वस्तिभिरति दुर्गाणि विश्वा पोश्च प्रत्वे बहुलानभुर्वे भवातो कायतनयाय संयोः विश्वानि नो दुर्गः जातवेदस्सिन्धं ननाव दुरितादिपरुषे अग्ने अत्रिवन्मनसा गृणानो अस्माकं बोध्यमिता तनूनां प्रधनाचितगुं सहमानमुग्रमग्निगुं भवेम परमात् सदस्तात् सनः परशतति दुर्गाणि विश्वाक्षामध्येवो अतिदुरितात्यग्निः प्रत्नोषिकमेढ्यो अध्वरेषु सनाच्च होता न भ्रष्टसत्से स्वाञ्जाग्ने धनवं विप्रयस्व अस्मभ्यञ्जसो भग मायजस्व गोभिर्जुष्टमयिजो निषक्तं तवेन्द्रविष्णोरनुसञ्चरेम नाकस्य पृष्ठमपि सम्वसानो वैष्णवीं लोक यहमादयन्तां कात्यायनाय विद्महे कन्याकुमारि धीमहि तन्नो दुर्गेः प्रचोदयात् ॐ देवस्सत्त्वासविदुः प्रसवे अश्विनो ओर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् अग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्येन्द्रिये नाभिषिञ्चामि बलायश्रये यशसे एन्नाध्याय भूर्भुवस्वः अमृताभिषेको अस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु आविर्गेर्भिर्यजतो नमो नमाप्याय हरिभो वर्धमानः यदा स्तोतृभ्यो महिगोत्र ज्येष्ठभूयिष्ठयामो हतदे स्याम ब्रह्म प्रावादिष्मदन्नो माहासि ॐ शान्तिः 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 सन्मङ्गलानि भवन्तु सर्वे जनाः
सुखिनो भवन्तु।
शिव महादेव शंभो महादेव शंभो महादेव शंभो जय जय शिव 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 शंभो शिव शंभो भजे श्रीनाथ शिव शंभो भजे
सगळे गाऊया शिव शंभो भजे शिव शंभो भजे बम भोला बम भोला बम भोला बम भोला बम भोला बम भोला शिव 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 बम भोला भोलेनाथ उमापते शंभो शंकर पशुपते ओ 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 भोलेनाथ उमापते शंभो शंकर पशुपते शिव शिव शिवा हर 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 भोला 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 शिव 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 भोला पैशानंतर एक मिनिट असंच ध्यान करून जीव जायचा सह परिवाराणाम तो शिवगोत्र बोल दीजिए यजमानस्य नामधेयस्य आपका नाम उच्चारण कीजिए सह कुटुंबस्य सह परिवारस्य आश्रित बंधुवर्गस्य आपका कुटुंब लोग परिवार लोगों का नाम मन में उच्चारण कीजिए यथा नक्षत्रे तथा राशो संजातानाम आपका राशि आयुः आरोग्य ऐश्वर्य उत्किरन्ते भगस्सलेप्सन्ते मोदय कृत्वा च छन्दे यथा जनय्यते वसङ्करोति तादृगेव तत् एष ते रुद्रभाग इत्याह निरवत्ते अप्रतेक्षमायन्ते अपः परिषञ्जन्ते रुद्रस्यान्तर्हिते प्रभाएते अस्मान् लोकाच्च वन्दे उत्तरमहामङ्गलनीलाञ्जनदीपं दर्शयामि आचमनीयं समर्पयामि देवता रक्षां चंद्रशेखराय शेखराय नमो गंगाधराय नमो गंगाधराय नमो चंद्रशेखराय चंद्रशेखराय नमो गंगाधराय
थोड़ा बेस वगैरह वो कॉर्ड्स को अच्छे से नमः पार्वती पतये हर हर महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा सन्नतं विद्यारम्भं भवं भवामि संसन्नमामि कर कर संसारसारं भुजगेन्द्रहारं भवं भवामि संसन्नमामि ओ नमः 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 शिव 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 ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मामलाराय महेश्वराय विद्याय श्रेष्ठाय दिगम्बराय तस्मैकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओ नमः 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 शिव 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 सह परिवाराणां ओम नमः शिवाय 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 बम भोले 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 बम भोले 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 हम सब मांगे तेरी मधुकर भक्तों पे कर तुम अपने करम बम भोले बम भोले बम बम भोले बम भोले बम बम बोलो बम भोले बम भोले बम भोले बम भोले बम भोले बम बम कभी शंभू कभी शंकर
शंभो हर हर काशीनाथ शंभो शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा ओ शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा शंकरा शिव शंकरा शिव शंभो महादेवा डम डम रूपे ओ डम 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 रूपे हर हर गावजे डम 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 रूपे ओ डम 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 रूपे हर हर गावजे शिव 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 हर 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 शिव 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 हर 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 शिव 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 हर 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 शिव 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 हर 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 ओम नमः शिवाय 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 नमः पार्वती हर हर महादेव आई भवानी तुझ्या फिरतीचा रस भक्ताला तुझ्या फिरतीचा रस भक्ताला आता तुला माती वाचली वाचला आई भवानी माझ्यावरी भगवी तोरण सारी माझ्यावरी भगवी तोरण सारी Thank you.
बोला बोला बाळूमामांच्या नावानं, नाथांच्या नावानं, मुळे महाराजांच्या नावानं, सदो अण्णांच्या नावानं, गणेश गणेश. सुखकर्ता सुखहर्ता वार्ता विघ्नाची, तुझी विघ्ने शुभाजयाची, सर्वांगी सुंदर उठले गुणाची, कंठी धरते माळ मुक्ता प्रयाची. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नखचित गौराचित गौरी स्मरा, चंदनाची मोठी कुंकुम केशरा, हिरे दुग्ध मुकुट शोभे शोभरा, सुंदरी मुकुरे चढती घालूया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदरती सांबर परिवर वंदना, सरळ तोंड वक्र सुंदरी नयना, दास रामाचा नामात पाहे सजना, संकटी भावावे निर्वाणी रक्षावी गुरुवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव
चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजन चालीला जय देव जय बाहू मामा आरती वाहू तुझे रामा जय देव मेल्या रात्री नाही होत उन्मत्ताला मामाचा संकरित जय देव जय बाहू मामा आरती वाहू तुझे रामा जय देव आले मामाचे स्वामी सर्व पाहिले अवघड भीते पाणी पाण्याचा आशीर्वाद नाथांच्या नावानं मुळे महाराजांच्या नावानं सगळं अण्णांच्या नावानं मजबुकाच्या नावानं बाळूमामाच्या राजा घोड्याच्या नावानं बाळूमामाच्या मूर्ती कुटीच्या नावानं बाळूमामाच्या मेंढ्याच्या नावानं मेंढी माऊलीच्या नावानं बाळूमामाच्या शेषाच्या नावानं एकवीर आईच्या नावानं कपिल नाथाच्या नावानं स्वामी समर्थांच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं बोला बोला बाळूमामांच्या नावानं तर मागताना सगळ्यांसाठी मागितल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण पण येतो. Yes? तर सुखी समृद्धी समाज आणि दिव्य समाज निर्मिती हे गुरुदेवांचं काय आहे आपलं ध्येय आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून गावागावांमध्ये लोकांना सुदर्शन क्रिया पोहोचवून ताणतणावातून बाहेर काढणं, तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाज बनवणं, पण त्यातून शिकू शकतात. काय कोणती घटना घडल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करत बसण्याचा अर्थ नाही, पण त्या घटनेतून आपण काय शिकलो ना त्यावर चर्चा करायला पाहिजे. अनंत आहे. काय आहे? एका व्यक्तीच्या पाठीमागे काय आहे? प्रेम आहे. आणि म्हणजे लाखाची गोष्ट रुपयामध्ये करायला पाहिजे नाही करायला पाहिजे. आज पूर्ण जग सुदर्शन क्रिया करतंय. ह्या मानव जातीला मानवाला मिळालेलं खूप मोठं ब्लेसिंग आहे गुरुदेवांकडून सुदर्शन क्रिया. एक व्यक्ती चांगला आहे पण दारूच्या दुकानासमोर दूध पितोय. मी चांगला आहे पण ते दिसत ना चांगलं. त्यामुळे ज्ञान जरी असलं ना त्याचं वागण्याची एक पद्धत आहे, त्याची जीवनाची एक पद्धत आहे. आणि त्यामुळे समाजामध्ये काय बनवलं गेलेलं आहे, काही रूल्स आणि रेग्युलेशन बनवलेले आहेत. एका पेंटिंग मध्ये तुम्ही कसं पण चित्र बनवा,
जोपर्यंत त्याला फ्रेम बसवत नाही तोपर्यंत ती पेंटिंग चांगली वाटते का? तर हे जे फ्रेम आहे ना ते काय आहे? आपलं धर्म आहे. काय आहे? तर काय आहे? मर्यादाओं को जोडो. बोलो, मर्यादाओं को, सीमाओं को तोडो. प्रभू श्रीरामांकडून काय शिकायला? सगळं काय जिंकलं, पण ते कसं होते? मर्यादा पुरुषोत्तम. खूप 10 गोष्टी शिकण्यापेक्षा एकच अशी गोष्ट शिका की 10 गोष्टी शिकण्याची गरजच नाही पडली पाहिजे. काय वाटतं? जय गुरुदेव, सगळेजण पाठीमागे. काय खूप काय शिकण्यापेक्षा एकच व्यवस्थित गोष्ट शिकणं गरजेचं आहे. भक्तीला, एक तर सेवेला, एक तर सत्संगला पकडा. काहीतरी एक गोष्ट 100% घेऊन करायला पाहिजे. आमचा संन्यास जो आहे वयाच्या 26व्या वर्षी झाला. तर अक्सर भरपूर वेळेस असं बघितलं जातं की अरे अध्यात्म म्हणजे काय, सगळं सोडून काही कामं नाही, जीवनात परेशान झाले तर चला अध्यात्म करा, असं नाही. पण आतमध्ये एक गोष्ट कळाली गुरुजींना भेटल्यानंतर की सगळ्यापेक्षा म्हणजे सगळे काय करतील माहित नाही, पण आपलं जीवनाचं सार्थक आपण करायचं सेवेच्या माध्यमातून. गुरुजींचं काय बोलायचं? इन्स्ट्रुमेंट. देव देवच आहे, देवाची तुलना कोणी करू शकत नाही. देवाच्या मंदिरामध्ये मूर्ती बनण्याची चेष्टा करण्यापेक्षा त्या मूर्तीपर्यंत पोहोचवणारा जो दगड आहे ना पायथ्याचा, तो बनलं तर चांगलं. जास्त विनम्रता तेवढी जास्त प्रगती. कारण की तुम्ही जेवढी विनम्रता ठेवताल लोकांना तुम्ही आवडताल. पण मी केलं, मी हे केलं, असं झालं, तसं झालं, मग ते काय होतं? आपण सन्मान मागितल्यासारखं होतं. लोकांना सांगावं लागतंय मी केलं नाही, म्हणजे तुम्ही केलं नाही. आणि जर तुम्ही केलं असतं लोकच म्हणले असते तुम्ही खूप चांगलं केलं. वाडी इथे किती आध्यात्मिक मोठा वारसा आहे. काय फक्त देवाकडे जाऊन डोकं टिकून येणं हा आपल्या संस्काराचा पार्ट आहे, पण आजच्या डेटमध्ये तेवढं करून जमणार नाही. काय ना आजकाल म्हणजे उद्देशच विसरून जातो की आपण कोणती गोष्ट का करतोय. मला आता हा विषय काढायला लागतोय कारण की तो खूप जास्त समाजामध्ये तीळ निर्माण करतो. काय पॉलिटिक्स. पॉलिटिक्समुळे गावाचं वातावरण काय होतं दूषित होत जातं. त्याच्यामुळे काय आहे की ज्या पण वेळेस ते इलेक्शन्स असतील काय असतील त्या वेळेस का स्वतःचं मन आपलं पर्सनल मत ठेवणं गरजेचं आहे, पण मनभेद झाले नाही पाहिजे. काय नाही झाले पाहिजे. काय होतात मतभेद ठेवले ठीक आहे, पण मनभेद जे होतात ना त्याच्यामुळे काय होतं ताण तणाव, मग ते हे सगळं जे आहे ना ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि हे युवा पिढी करू शकते. या भारताचं जे हे आहे कोणाकडे? युवा पिढीकडे आहे ना. जे घडलं ते काय आहे? करता काही घडलेल्या गोष्टीला परत रिव्हर्स करू शकतो का? नाही करू शकतो. म्हणून चांगलं असून जमत नाही, चांगलं झाल्यानंतर परिस्थितीला बदलण्यासाठी शक्ती पण लागते. आणि बाळूमामाचं इतकं सुंदर मंदिर, किती सुंदर बनलंय बघा. जोरदार टाळ्या वाजवा. असा इन्सिडेंट मागच्या वेळेस श्रावणामध्ये रुद्रपूजासाठी येणं झालं होतं आणि एका ठिकाणी पूजा होती आणि मला माहितीच होती बाळूमामाची तिथे एवढी गर्दी असते. त्या दिवशी नेमकं मी गेलो, एवढी गर्दी आतमध्ये जायला गाड्याला पूर्ण हे झालेलं. मग आतमध्ये पर्यंत गाडी गेली, म्हणजे बाहेर पडायला अजून वेळ नाही. पूजेसाठी लोक थांबलेली. घेतला होता त्यांच्यासाठी रुद्राक्ष. पण जर 500 लोकांना जर 650 लोकांना जर रुद्राक्ष वाटून केलं
तर ते खूप वेळ जाणार आहे, जायला काही प्रॉब्लेम नाही, पण मी काय करणार आहे त्याला ब्लेस करणार आहे. ओके, ते ऑलरेडी ब्लेस आहे, तरी पण त्याला टच करतो. दीदी जे आहे त्या व्हॉलेंटिअरच्या माध्यमातून